मंडळी, मी सौ शुभदा सूर्यकांत चांदगुडे शर्वाई नॅचरल्स मध्ये आपलं स्वागत करते आहे। तर आजचा आपला विषय आहे की कॅलरीज म्हणजे काय। मिलेट्स मध्ये किती कॅलरीज, आपल्या जेवणात किती कॅलरीज, नाश्त्यात किती कॅलरीज, आपण किती कॅलरीज खाल्ल्या पाहिजे, ती कॅलरीज नंतर आपलं वजन वाढतं, किती कॅलरीज नंतर आपलं वजन मेंटेन होतं आणि किती कॅलरीज नंतर आपलं वजन कमी होतं, आपण कुपोषित दिसतो। बऱ्याच जणांचा प्रश्न असतो कॅलरीज म्हणजे काय। तर कॅलरी हे जे आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा असते, एनर्जी असते, याचं हे युनिट आहे। तर साधारण नॉर्मल माणसाला दिवसभरामध्ये 1.5 ते 2,000 कॅलरीज लागतात आणि तुम्ही जर 2,000च्या पुढे कॅलरीज घेतल्या आणि तुमचे शारीरिक श्रम जर खूप कमी असतील तर तुमचं वजन वाढायला लागेल। आणि तुम्ही जर 1,500 पेक्षा कमी कॅलरीज घेतल्या आणि तुमचा शारीरिक श्रम पण जास्त असले तर काय होईल मंडळी, तुम्ही अंडरवेट व्हाल, तुम्ही कुपोषित व्हाल। त्यामुळे नॉर्मल किंवा सर्वसाधारण 1,500 ते 2,000 कॅलरीज तुमच्या शरीरात जायला पाहिजे। 2,000च्या पुढे गेलं तर ओव्हरवेट आणि 1,500च्या खाली गेलं तर अंडरवेट। हे साधारण ढोबळ असं कॅल्क्युलेशन आहे। खूप जणांना प्रश्न असतो कॅलरीज मोजायच्या कशा। तर तुम्ही तुमची एक छोटीशी डायरी तयार करा आणि काय करायचं, सकाळपासून आपण जे जे खातो ना पदार्थ ते डायरीमध्ये लिहून ठेवायचे आणि कशामध्ये किती कॅलरीज असतात ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। अगदी काही एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन आलं पाहिजे असं काही नाहीये। आणि या कॅलरीज मोजायचे आजकाल बरेच ऍप सुद्धा अवेलेबल आहेत। पण सुरुवात जर केली ना सकाळची, तर पाण्यामध्ये किती कॅलरीज, तर पाण्यामध्ये हे 0 कॅलरीज असतात। त्यामुळे तुम्ही पाणी कितीही पिऊ शकतात। फक्त तुम्हाला पाणी पिण्याचे नियम मी सांगितलेले आहे की अगदी घुटघुट प्यायचं, लाळेत मिक्स करून प्यायचं, खाली बसून प्यायचं। कच्च्या भाजीपाला सॅलड खात असाल त्यामध्ये 90% तर पाण्याचं प्रमाण असतं, 5% मिनरल, व्हिटॅमिन, फायबर असतात आणि 5% कार्बोहायड्रेट असतात। तर टोटल 100 ग्रॅम सॅलड मध्ये 20 कॅलरीज असतात। 100 ग्रॅम फळामध्ये साधारण 50 कॅलरीज असतात आणि फक्त 2च फळं असे आहेत, केळी आणि आंबा, की याच्यामध्ये थोडेसे जास्त कॅलरीज असतात। 100 ग्रॅम मध्ये 100 ते 125 कॅलरीज असतात। त्यामुळे तुम्ही फळं अगदी व्यवस्थित खाऊ शकतात आणि याच्यातली साखर ही फ्रुक्टोज स्वरूपात असते, त्यामुळे त्याने कुठलीही तुम्हाला हानी होत नाही। आता तुम्ही गहू बाजरी घ्याल किंवा मिलेट्स घ्या किंवा तांदूळ घ्या, तर गव्हाची जर 6-7 इंचाची पोळी त्याच्यामध्ये 100 कॅलरीज असतात। भाकरीत पण साधारण तेवढेच असतात आणि मिलेट्स तुम्ही तेवढे घेतले, मिलेट्सची एखादी पोळी भाकरी तेवढी केली तर त्याच्यामध्ये सुद्धा अंदाजे 100 ते 125 कॅलरीज पर्यंत असतात। तर 1 कप चहामध्ये म्हणजे नुसती चहा पत्ती टाकली आणि पाणी घेतलं तर त्याच्यात कॅलरीज नसतात, पण तुम्ही त्याच्यात 1 चमचा साखर टाकली आणि वरून थोडंसं दूध टाकलं तर साधारण 50 ते 70 इतक्या कॅलरीज एका कपामध्ये असतात। तर मंडळी, जास्त कॅलरीज असलेले पदार्थ मी तुम्हाला सांगते आहे। साधारण याच्यात मिठाई येतात, कुठलेही चॉकलेटचे पदार्थ येतात। आता याच्यात गुलाबजाम, रसगुल्ले, कॅलरीज खूप जास्त असतात। गुलाबजाम तुम्ही जर 100 ग्रॅम खाल्ले तर साधारण 500 ते 600 कॅलरीज असतात। तेल किंवा तूप खाल्लं तर 100 ग्रॅम मध्ये 900 कॅलरीज असतात। 100 ग्रॅम वरण जर खाल्लं तर 100 कॅलरीज असतात। 100 ग्रॅम बटाट्यामध्ये सुद्धा 100 ग्रॅम कॅलरीज असतात। फ्राईड नमकीन किंवा भजी 100 ग्रॅम मध्ये साधारण 500 कॅलरीज असतात। बदाम, शेंगदाणे साधारण 500 कॅलरीज असतात, त्यामुळे आपण ते थोड्या प्रमाणात खातो। आता तुम्ही कुठलंही तेल तूप घ्या, अगदी रिफाइंड तेल घ्या, कच्ची घाणीचं तेल घ्या, त्याच्यामध्ये 1 ग्रॅम मध्ये साधारण 9 कॅलरीज असतात। मग मंडळी हिशोब करा, 1 लिटर मध्ये साधारण 9,000 कॅलरीज असतात। तुम्ही दिवसभरात किती तेल व तूप खाता आहात त्याचा हिशोब ठेवा। आणि कॅलरीजचं सगळ्यात जास्त प्रमाण असल्यामुळे आपण म्हणतो की तेल तूप हे आहारात समतोल ठेवलं पाहिजे। जेवढं आपल्याला कमीत कमी वापरता येईल तेवढं आपण कमी वापरलं पाहिजे। तुम्ही जर 1 किलोमीटर साधारण 10 मिनिटांमध्ये चालत असाल, अगदी मॉडरेट स्पीड मध्ये, खूप जोरात नाही आणि अगदी हळूहळू पण नाही, 110 स्टेप्स पर मिनिट, 110 पावलं तुमचे दर मिनिटाला जर पडत असतील तर तुमच्या 165 कॅलरीज या 1 किलोमीटर मध्ये बर्न होतात। मंडळी, साधारण 2 किलोमीटर चालले, 3 किलोमीटर चालले आणि त्याच्यानंतर फिरून आल्यावर खूप भूक लागली म्हणून जर 2-3 गुलाबजाम खाल्ले
तर मंडळी तुम्हीच हिशोब करा की अगदी 100 ग्रॅम गुलाबजाम मध्ये जर 500-600 कॅलरीज वाढत आहेत तर तुमचं आजचं चालणं, आजचा वॉक सगळा वाया गेला. आता मंडळी, कॅलरीज ना आपल्या शरीराला आपण काही व्यायाम केलं किंवा वॉक केलं तरच खर्च होतात असं नाहीये. तर तुम्ही खाऊन नुसते बसले तरीही दिवसभरात कॅलरीज या खर्च होतात. मग आपल्या शरीरातले अंतर्गत जे कामं चालतात, हृदयाचं काम किंवा ब्लड सर्क्युलेशन किंवा मेंदूचं काम, या प्रत्येक गोष्टीला कॅलरीज लागतात. आणि अगदी तुम्ही खाऊन पिऊन नुसतं जरी बसले तरी, फार हालचाल न करता जरी तुम्ही राहिले तरी अंदाजे तुम्हाला 1,500 कॅलरीज या शरीराकरता लागतातच लागतात. आता मंडळी, तुम्ही जर नुसते बसून राहिले तर साधारण 1 मिनिटाला 1.5 कॅलरी खर्च होते. मग तुम्ही जर जागेवरून उभे राहिले तर 2 कॅलरीज खर्च होतात. नंतर तुम्ही जर हळूहळू चालणं ठेवलं, म्हणजे 1 मिनिटाचा हिशोब सांगते मी, तर हळूहळू चालताना 3 ते 4 कॅलरीज खर्च होतात. थोडंसं फास्ट तुम्ही चालायला लागले तर 5 ते 6 कॅलरीज खर्च होतात. आणि तुम्ही जॉगिंग करायला लागले तर 7 ते 8 कॅलरीज या मिनिटाला खर्च होतात. आता झोपेतही आपल्या कॅलरीज या वापरल्या जातात. साधा सोपा हिशोब आहे बघा. तुम्ही जर खूप कॅलरीज दिवसभरात खात असाल, मी तुम्हाला डायरी करायला सांगितलेली आहे, त्या डायरीमध्ये लिहून काढा. जर अगदी आपण 2-3 हजार कॅलरीज दिवसभरात खाल्ल्या आणि त्या आपण काही बर्नच केल्या नाही किंवा त्या खर्चच केल्या नाही, तर काय होणार? ऑटोमॅटिकली आपलं वजन वाढत जाणार. आणि जर तुम्ही काही कॅलरीज खाल्ल्याच नाही आणि खूप श्रम केले, खूप धावपळ केली, तर काय होईल? तुमचं शरीरावर मास कधीही चढणार नाही. त्यामुळे एक बॅलन्स जर आपल्याला हवा असेल, आपलं बॉडी वेट मेंटेन करायचं असेल, तर साधारण 1,500 ते 2,000 कॅलरीज या आपण खाल्ल्या गेल्या. जणांना सवय असते की ते मस्त वॉक करतात, 3-4 किलोमीटरही वॉक करतात. आणि अगदी दमून भागून आले की मस्त भज्यांवर ताव मार किंवा गोडावर ताव मार. मग वजन कसं काय कमी होईल? नुसतं वॉकनी, एक्सरसाइजनी वजन कमी होणार नाही. त्यातल्या त्यात तुम्ही मिलेट्सचा आहार घ्या. मिलेट्सनी वजन वाढत नाही, मिलेट्सनी वजन मेंटेन राहतं. मंडळी, चला तर आपण बघूया आता की साधारण कुठल्या पदार्थामध्ये अंदाजे किती किती कॅलरीज असतात. तर मंडळी, मी तुम्हाला मगाशी सांगितलंच की सर्वसाधारण घरात जी पोळी बनते ना, एक 6-7 इंचाची, तिच्यामध्ये 100 कॅलरीज असतात. त्याच्यावर तुम्ही छान अगदी भरपूर तेल तूप लावलं तर तुमचे 30 कॅलरीज अजून वाढतील. मग तुम्ही 2 पोळ्या खात असाल तर 200 कॅलरीज, किंवा तेल तूप लावून खात असाल तर 260 कॅलरीज. जर पराठा खात असाल तर साधारण 250 कॅलरीजचा एक पराठा असतो. एक पुरी खात असाल तर 130 कॅलरी. आता तुम्ही 3-4 बिस्किट खाल्ले, बिस्किटचा छोटासा पुडा खाल्ला तर 200 ते 250 कॅलरीज असतात. मी वरण खाल्लं वाटीभर तर 100 कॅलरीज. मी वाटीभर दूळ किंवा भात खाल्ला तर 130 कॅलरी. वाटीभर भाजी खाल्ली तर 60 कॅलरी. चटपटीत असेल, मसालेदार असेल, तेल जास्त असेल तर 100-125 कॅलरीज पर्यंतही जातं. पनीरची भाजी असेल तर अजून जास्त कॅलरीज. तुम्ही मिठाईमध्ये जर काजू कतलीचा एक पीस जरी खाल्ला 350 कॅलरीज. 2 रसगुल्ले खाल्ले तर 800 कॅलरीज. कोल्ड्रिंक प्यायलं तर 250 कॅलरीज. फरसाण 500 कॅलरीज. एक समोसा 250 कॅलरीज. नॉनव्हेज 100 ग्रॅम मध्ये 250 कॅलरीज. दूध 100 ग्रॅम मध्ये 130 कॅलरी. ताकामध्ये कमी असतं, जे आपण छाछ म्हणतो, 30 कॅलरीज. हिरव्या भाजीपाला सॅलड एकदम कमी. फळांमध्ये साधारण ऍपल मध्ये वगैरे याच्यात ना 50 ते 60 कॅलरीज असतात. मंडळी, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आम्ही तर वॉकला जातो, एक्सरसाइज करतो, तरी आमचं वजन का बरं कमी होत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओ मधनच मिळेल की तुमचं वजन का कमी होत नाही. मंडळी, लगेच बसा बरं आणि तुमची स्वतःची दिनचर्या लिहून काढा. एक एक पॉइंट लिहा की तुम्ही काय काय खातात दिवसभर. तुमच्या कॅलरीजचं कॅल्क्युलेशन करा. खूप जास्त वाढत असेल तर ते कमी करा. तुम्ही अगदी अंडरवेट असाल तर थोडंसं वाढवा. तुमचं वजन मेंटेन ठेवा अगदी, कारण आपल्याला माहिती आहे हेल्थ इज वेल्थ. आणि माझे बरेच बाकी व्हिडिओज तुम्ही बघा की मिलेट्स जरी थोडे तुम्ही जास्त खाल्ले, त्याचे साईड इफेक्ट्स कुठलेच नाही. त्याच्या फायबर आणि कार्बोहायड्रेट स्ट्रक्चरमुळे. त्याच्याबरोबर तुम्ही फळभाज्या, पालेभाज्या खाऊ शकतात, सॅलड कितीही खाऊ शकता. तुमच्या किती किती कॅलरीज आहेत त्या मंडळी कृपा करून कमेंटमध्ये टाका. मग आपण त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल ते बघूयात. तर नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.